सो लेट स्टार्ट. आता थोड्या वेळ पहिला मॅच झाली आहे. मला हिंदी मराठी दोन्ही येते. मी हिंदी मराठी दोन्ही बोलणार, जसं जसं जे जे सुचले ते तसं तसं. तर गोष्ट ऐकून घ्या. का वाह्यात काय गंदा हारलो आपण, आणि हे हारलो आपण पर्सनली. जर कोणी आपण हार भटलं हे कोणाच्या गळ्यात घालायची असन, गौतम गंभीर दी कोच, दी गोटेड कोच, दी काय काय म्हणायचं असेल ते म्हणून टाका. एक चक्क्यानं वर्ल्ड कप नाही जितवलं, घंटा वगैरे 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 जे म्हणायचं असेल ते म्हणून टाका. भाऊ मॅच हारलो तर तुमच्या ज्यांनाच हारलो, नाही तर हे मॅच जितणारी होती. आणि हे पिच काही एवढी खतरनाक नव्हती जेवढी की बा वाटू राहिली पडू राहिली की बा नाही 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 असं काही नाही. भाऊ इथं 240 जर त्यांना मारले असते तर ते 240 चेस झाली असते जर करणारी टीम असती तर. पण आमच्या अंगातले किडे सरू नाही राहिले, संपू नाही राहिले, म्हणून आम्ही चेस करू नाही शकलो. साधी सरळ सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. याच्यात आता काय झालं मी सांगतो. ओपनिंग पार्टनरशिपमध्ये गिल निघे पहिल्या बॉलर आउट झाला. आता मी याच्या पॉझिटिव्ह साईड शोधायचा प्रयत्न करू राहिलो. पॉझिटिव्ह साईड अशी आहे की त्याने एकही बॉल वेस्ट नाही केला. म्हणजे बॉल वेस्ट नाही केले. कमीत कमी त्याने बॉल तर वेस्ट नाही केले. आणि यार काय का का फालतू म्हणा, का वाह्यातपणा लावला भाई तुम्ही एवढा म्हणजे की कोणाला कॅप्टन्सी करू देऊ राहिले, नाही करू देऊ राहिले. म्हणजे यार ते का एवढी मनची कटपुतली आहे का? मग तुम्ही येऊन जा, तुम्ही करून घ्या काय करायचं आहे तो फील्डवर. कायला बसवलं सूर्याले, सूर्यकुमार यादव भाई कॅप्टन आहे तर का म्हणत त्या कॅप्टनने चालू सगळा कोच राहायला. असं कॅप्टन असल्यापेक्षा सोडून द्यायला पाहिजे जर चालत नसली तो. काय हा रनचेज होणार होता, व्हायला पाहिजे होता. एवढा काही भारी नव्हता. पिच होती, पिचवर ड्यूही होता, आणि ड्यूचा फायदा बॅटिंग टीमला जास्त होते. सरळ गोष्ट आहे, ते सगळ्यांना माहित आहे. अबे तर मग झाला कोण नाही. आपण याच्याहूनही बत्तर हारलो असतो जर तिलक वर्मा नसता खेळला तर. सिरियसली याच्याहूनही बत्तर हारलो असतो आपण जर तिलक वर्मा लवकर आउट झाला असता तर. आज तिलक वर्मा नंबर 3 पाठवले पाहिजे होतं. आज 3 नंबरवर कोण येऊ राहिलं? अक्षर पटेल. अक्षर पटेलने 3 नंबरवर कोण पाठवते कोणी? जर 3 विकेटा लवकर पडल्या तर अक्षर पटेल येत असते. अरे हे का मी सांगू का तुम्हाला माहीतच नाही गोष्ट? एवढं फ्लेक्सिबिलिटी एवढी. अबे काम करा मग, उद्या बुमराला वरुण चक्रवर्तीने ओपनिंगला पाठवून द्या. किंवा 2 विकेट आहे आणि त्यांना केलं नाही केलं पण कमीत कमी का म्हणा. आता अक्षर पटेल 7-8 नंबरचा बॅट्समन आहे. मी त्याच्या टॅलेंट, अक्षर पटेलच्या टॅलेंटले मी कमी नाही समजा. भाई 1 नंबरचा बॅट्समन आहे तो, त्याचा काही विषय नाही आहे. जेव्हा म्हटलं कोणत्याही कंडिशनमध्ये काम करून देत होतो त्या लेवलचा बॅट्समन आहे तो. आणि त्याला अशा सिच्युएशनमध्ये का बरं यूज करतात, जसे 2 आणि 3 विकेटा धपकन पडल्या त्यावेळेस तिथं काऊन टाकतं? कारण की तो यावेळेस सांभाळून घेते. पण इथं फक्त 1 विकेट पडली होती गिलची. अबे तर मग तिलक वर्मा पाठवा, अबे सूर्यकुमार यादव पाठवा. हा कोणता कॅप्टन आहे हा? सूर्याचा काय कोणता ग्रहण लागलाय मला एवढं सांगून द्या. अबे 1 वर्षापासून ग्रहण चालू आहे. मागच्या साऊथ आफ्रिकाच्या टूर पासून भाऊचे रनच नाहीये. अरे डायरेक्ट रनच नाहीये. 50 क्रॉसच नाही गेले कधी, पाहिलेच नाही 50. जे वाह्यातपणा चालू हुरायला, कॅप्टन वाईस कॅप्टनचा त्याची लिमिट नाही. अबे रन अर्जंट आहे, रन पाहिजात. कधीपर्यंत चाला नसं. आणि ज्यावेळेस गिल आउट झालता कोण रे यार गिल. आता एक आणखीन गोष्ट सांगून देतो, गिलची ते नंतर सांगतो. पण आता एक आणखीन गोष्ट सांगून देतो. जर बेटा पुढचे प्ले गेलेत मध्ये हर्षित राणा दिसला तर काही शॉक नका हो जा. बस एवढं सांगून देतो मी. बाकी तर मग समजदार आहे सगळेजण. पण जर पुढच्या मॅचमध्ये हर्षित राणा दिसला तर मग शॉक नका हो जा. अक्षर पटेलच्या जागी नाही, पण हर्षदीप सिंगच्या जागी हर्षित राणा येऊ शकते.
ते विकेट ते नाही, पण बॅटिंग लंबी होऊन जाईन आमची. पण विकेट नाही भेटन ते वेगळी गोष्ट आहे, पण बॅटिंग लंबी होऊन जाईन आमची. आणि घडी घडी नाही काय कॅमेरा याच्यावर चालला होता समजा कोणावर, गौतम गंभीरवर, आणि त्याच्या बाजूला बसला होता मागं संजू सॅमसन. भाई तो म्हणजे चेहऱ्यावर दाखवत नव्हता, पण ते दिसू राहिलं की यार खराब वाटू राहिलं. खरंच त्याला पाहून खराब वाटू राहिलं, कारण की त्याच्या चेहऱ्यावर दिसू राहिलं की भाई मी असतं तर मी करून दिलं असतं, मी करून टाकलं असतं. मी मागच्या वर्षी सुटलं होतं यांना. अरे यांना कुत्र्यासारखं मारलं होतं. तिलक वर्मा, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग. अबे हे चारच खेळले होते मागच्या सिरीज मध्ये. बाकी कोण होतं मला दाखवून द्या. हे चारच खेळले. तिलक वर्मा, संजू सॅमसनने येनले एवढं मारलं अबे हे उठूनही शकले. आजची रनचेच तर अशी झाली असती रे. मी फक्त एक चेंज करतो, गिलने काढा, आपल्या संजू सॅमसंगले टाका आणि 3 नंबर येले टाकून द्या कानावर तिलक वर्मा. मजाक नाही करा. जर यांना नाही कुत्र्यासारखं मारलं यांना साऊथ आफ्रिकाला तर का राहिलं. नाही, गिल आमचा 3 फॉर्मॅट प्लेअर आहे. गिल आमचा फेस आहे. गिल आमचा बीसीसीआय येणारा फ्युचर आहे. पाहून घ्या फ्युचर कसं आहे. जिथं जिथं तुम्ही ना एक्सपेरिमेंट केले, जिथे जिथं तुम्हाला नवीन काही स्वतः होऊन दोन्ही मोकळ्या हाताने करायचा चान्स भेटला, ते सगळं बर्बादच झाले. सगळं बर्बाद झालं सगळं. T20 जितू राहिलो, कारण की भाऊ इंडियन साईड लय 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 स्ट्रॉंग आहे. एशिया कप जितलो. ऑस्ट्रेलिया नव्हती तिथं. जे व्हायर लिच्छड बोगस टीमा होत्या. पाकिस्तान, USA, अजून कोण कोण आहे व्हायर, सगळ्या बोगस टीमा होत्या. काय पाहू राहिलो आपण त्याच्यावर. ऑस्ट्रेलिया गेलो तिकडे स्ट्रगल केली, तिकडे 1 मॅच टाय झाली, 2 मॅच जितून आलो आपण. आज बॉलिंगनं आपल्या साथ नाही दिला. ठीक आहे, एक दिवस बॉलिंगचा आपला कधी खराब येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही आहे. कधी होते खराब, कोणाचाही खराब दिवस येऊ शकते. आज अर्शदीप सिंगनंही 7 बॉल वाईट टाकले होते. तर मी या गोष्टीला असं पाहतो की भाई तो म्हणजे त्या व्यक्तीचा एक खराब दिवस येऊ शकते ना. असं थोडी आहे की बॅट्समनचाच खराब दिवस येणार आहे. तर आज त्याचा खराब दिवस होता, सरळ गोष्ट आहे. आणि हे पिच अशी नव्हती ना यार की बा एवढी किचकट पिच नव्हती नाही की इथं 200 चेस नव्हते होणार. अभि इथं 250 चेस झाले असते आणि त्याच्यात ड्यू आहे. अरे पण फायदाच फायदा आहे ना. 2 साईडनं फायदा ना, दुप्पटनं फायदा आहे, 2 पटीनं फायदा आहे. एक गोष्ट 4 वेळा 4 पद्धतीने सांगितली. तर बॉलिंग मध्ये जे झालं ते झालं, पण बॅटिंग मध्ये तर आम्हाला एक्सपेरिमेंट करायचे आहे ना. आम्ही ना ज्या फॉर्मॅटमध्ये एक्सपेरिमेंट केले त्या फॉर्मॅटवर घोडे लागून गेले. T20चे लागले, टेस्ट लागू राहिले आणि छाती. मी कंट्रोल करू राहिलो, मी तिकडे पाहू राहिलो, म्हणजे बोलू नाही राहिलो, मी कंट्रोल करू राहिलो. आणि माहिती आहे काय, एवढा तोंड वर करून येतो आपण प्रेस कॉन्फरन्स मध्ये आणि म्हणतो की 30 रनांना हरलो आपण. हे कोणी नाही पाहू राहिलं. आणि आमचा एक बॅट्समॅन शॉर्ट होता. अबे 450 चेस करू राहिला तू. किती चेस करू आता, 124. हे विसरला की हे आठवण करून देऊ. शमी काऊन नव्हतं तिथं, हे विसरला की हे आठवण करून देऊ. 124 चेस करू राहिला, 124. त्याच्यात 30 रनांना हारले तुम्ही आणि एक बॅट्समॅन शॉर्ट. अबे गिल कॅप्टन होता ठीक आहे, अबे पण बाकी 9 ते कोण पाहणार. अबे यार कसं आहे, ओडीआय ते 2 सिनियर प्लेयर आहे म्हणून ते ठीकठाक चालू राहिली ओडीआय. नाही तर 3 नंबरवर आला असता मग हर्षित राणा. काय म्हणणं कोणाचं, इथं तर येऊच राहिला, उद्या येऊन जाईन काय सांगा. मागच्या वेळेस हर्षित राणा शिवम दुबेच्या वर आलता. शिवम दुबेच्या वर हर्षित राणा येऊ राहिला, तर मग आता या गोष्टीला काय म्हणावं. तो 30 वर 32 करून चालला होता. असंच काही स्कोअर केलं त्याने, 35 वर 33 वर 35 असा काही स्कोअर केलता हर्षित राणानं. T20 मध्ये, टेस्ट मध्ये नाही म्हणून राहिलो मी, T20 मध्ये म्हणून राहिलो. ऑस्ट्रेलिया समोर किती थुकेल वाह्यात स्कोअर आहे.
काय वाटू राहिलं कोणाले की बा त्यानं पारी वाचवली का काय काय वाचवलं त्यानं घंटा कोलॅप्स होऊ राहिला तर अबे प्रेस कॉन्फरन्सवर ते एवढी हकळ दाखवतो रिकी पॉन्टिंग काय माझ्यासमोर असं असं आणखीन कोणाला रे यार रवी शास्त्रीला बोलून घेतलं की तुला जिंदगीत काय जितलं अबे तुनं काय केलं ऍज अ कोच त्याला उखाडून दिलं रवी शास्त्रीच्याच गोष्टी करायचं असेल तर मी आता बोलतो दुसऱ्या दिवशी रात्री संपवा ऍज अ कोच प्लेअर खतरनाक होते रवी शास्त्री त्याचा काही विषय नाही पण ऍज अ कोच रेड बॉल मध्ये का खतरनाक गेम केला भाऊ तू नाही करू शकत 2 वेळा जन्म घेशील तरी नाही करू शकत तू काय म्हणणं आहे या गोष्टीवर हे एक्सेप्ट नाही करशील ना याच्यानं आमचं रक्त खावळते इंस्टाग्रामवर फोटो खाल्ले हे टाकू राहिलो आणि काय म्हणते यार मी विसरलो मी उद्या सांगन की नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगाल की पर्सनल व्हिडिओ मध्ये सांगाल पण सांगन मी काय म्हटलं त्यानं इंस्टाग्रामवर पोस्टर टाकण्यात आलं मारी काय म्हणा तुम्हाला सांगा आता प्रेस कॉन्फरन्स याची पायासारखी असते असं वाटू राहिलं की 15 वर्ल्ड कप तर माझ्या बाजू या खिशात आहे 4 चॅम्पियन्स ट्रॉफी त्या खिशात आहे एशिया कप तर मी फेकून दिले खाली ऍज अ कोच रेड बॉल अबे कोणी एक मॅच हारून दाखवा एक पारी हारून दाखवा का राहिलं एवढा खतरनाक ॲटिट्यूड नाही ते प्रेस कॉन्फरन्सवर और आपला बैटिंग कोच हो मैं बताता हूँ तुम्हें सच्चाई क्या है हाँ मैं बताता हूँ तुम्हें सच्चाई जे काम आहे ते काम करा त्याच्यात खुश राहा फालतूच्या गोष्टीत पडू नका बॅटिंग गिटिंग पा इकडे कोलॅप्स होऊ राहिले माणसाचे का होऊ राहिलं गिल नव्हता त्या दिवशी ठीक आहे त्या दिवशी टेस्ट मध्ये कोलकाताच्या एडन गार्डन मध्ये गिल नव्हता तर आपण 30 रनांना हारलो 124 चेस करताना हे विसरायचं नाही ठीक आहे याच्यात तर गिल नाही होता आता का म्हणणार भाई मजाक नाही करत मला असं म्हणायला नाही पाहिजे पण मी तरी म्हणून राहिलो हे संजू सॅमसंगची बद्दुआ आहे भाई तो बसेला ते अभिषेक शर्मा संजू सॅमसंगची ओपनिंग पार्टनरशिप हे 2 ओपनर लय सेट झालते भयंकर सेट झालते हे दोघंही सारखे ओपनर होते यांचं असं नव्हतं की तू मार 10 बॉल मध्ये 25-30 कर 10 बॉल मध्ये 11 ओव्हर खेळतो ना बेटा जे धू राहिले जे मारू राहिले काही पाहू नाही राहिले समोर कोण आहे घंटा पाहू राहिले ते कोणासमोर संजू सॅमसन अभिषेक शर्मा एक नंबर ओपनिंग चालू राहील ती पण ते ओपनिंग पेअर तोडला आणि गिलने बसवला कारण की गिल तर पहिले आला होता त्याच्या पहिले ईशान किशन आला होता त्याच्या पहिले जयस्वाल होता ते कुठं गेले आणि मेरिट लिस्टवर लागते बरं बाबा काय लागते मेरिट लिस्टवर सिलेक्शन तर मेरिट लिस्टवर 140चा स्ट्राईक रेट आहे गिलचा T20 मध्ये 164 चा बाहेर आहे यशस्वी अराउंड 160 प्लसचा संजू सॅमसंगचा तो बसेला बेंचवर काय म्हणणं एवढे दोघलेपणा एवढा बोगसपणा की स्वतःच्या इगोच्या याच्यात पुऱ्या टीमची बर्बादी करून टाकली अरे पान होती वाटू राहिली ती यार ती मॅच खरंच पान होती वाटू राहिली ती दुबे किती नंबरवर येऊ राहिला 1 सेकंड मी मोजतो 1 2 3 4 5 6 7 8 नंबरवर राहिला दुबे 8 नंबरवर शिवम दुबे 8 नंबरवर का अपेक्षा करू राहिली आणि शिवम दुबेने तेच केलं जे करायला पाहिजे होतं दुसऱ्या बॉलवर आउट झाला शिवम दुबे दुसऱ्या बॉलवर मला त्याच्यापासून तेच अपेक्षा होती की शिवम दुबेनं आज रन काढलीच नाही पाहिजे आणि म्हणजे कशा गोष्टी करता यार तो वरती आला असता तर त्यानं काही केलं असतं पण वरती त्यांना पाठवलं नाही फ्लेक्सिबिलिटी करून घ्या फ्लेक्सिबिलिटी अबे त्यांची बॉलर कोणती डेलस्टेन होते डिवे होती ना यार बाई काय म्हणा यार हे हार का जिम्मेदार कोच 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 कॅप्टन ही आहे पण कोच
सगळ्यात पहिल्या नंबरवर येते कोच, मग येते कॅप्टन. आणि गिलने मी यासाठी सूट देऊ राहिलो कारण गिलनं बॉल वाया नाही घातली. ठीक आहे, जर गिलनं बॉल वाया घातली असती तर आज गिलची ही पट्टी काढली असती. पण आज गिलनं एकही बॉल वाया नाही घातला, म्हणजे एका बॉलवरच तो आउट झाला. आउट झाला ते चुकलं भाऊ. जिथं तुम्हाला परफॉर्मन्स नाही दिली तिथं तुमची रगडल्याचं जाईल. अबे कधी रन करशील भाई तू? मागची सगळे रेकॉर्ड काढू काय? नाही नाही, आता रेकॉर्डच. अबे कधी रेकॉर्ड, अबे कधी करशील यार तू? मला एवढं सांगून दे ना. 50+ रन करून किती वेळ झाला? किती लास्टच्या पारी किती? 1-4-0-4 29 46 15 5 37 24 150 1-1 50 150. सूर्यकुमार यादव ते मोजलं तर एवढा लंबा वट्टा मागच्या वर्षीपासून काढावा लागते तो. मला आठवते भाई, मला पूर्ण पाठ आहे ते. सूर्यकुमार यादवची लास्ट 75 रनाची पारी बांगलादेशच्या समोर आली ती दसऱ्याच्या दिवशी, मागचा दसरा. 75 रनाची 30 बॉलमध्ये 75 रन केले ते काहीतरी त्यानं. आणि तो हायेस्ट स्कोर लावला पण इंडियात 297 टाईपमध्ये असा. ठीक आहे, रियान परागही होता त्याच्यात. हार्दिक पांड्या, रियान पराग सगळ्यांना गरम करून टाकलं होतं. बांगलादेशला मारून टाकलं. अबे छोट्या टीमला मारायला आलो आपण इथं. त्यावेळेस पासून तर आतापर्यंत सूर्यकुमार यादवच्या बॅटले जे ग्रहण लागलं, ज्या हिशोबानं ग्रहण लागलं ते ग्रहण निघून नाही राहिलं. आपल्याला आता विचार करायला लागेल का? मला तुम्ही एवढं सांगून द्या की बा कॅप्टन बदलायचा आहे का व्हाईस कॅप्टन बदलायचा आहे? अबे व्हाईस कॅप्टन तर कोणत्या हालतीत बदलू नाही राहिले. आणि काय गिल कोणते म्हणजे काय कधी बसूसा नाही गिलमध्ये, गिल्ले खाली का असा काही विचार? म्हणजे विचार काय तुमचा? मला एवढं सांगून तर द्या की बा हे पुरी सिरीज हारायची आहे, याच्यानंतर गंभीर निघून जाईल, असा काही असेल तर मी तुमच्या प्लॅन मध्ये तो मला सांगून तर द्या. तेही नाही सांगायला तयार की बा काय विषय आहे काय नाही. टेस्ट सारखा जर इथं करायचं असं सांगून द्या भाई. याची तर इथे थंडी होऊन जाते. हे सिरीज हरून जा, याच्यानंतरची सिरीज हरून जा. आपलं काय रे यार, T20 वर्ल्ड कप याच्या पहिले कोच चेंज, विषय खतम. काय यार, एवढं गंद हारणं, एवढं गंद. आज 3 नंबरवर तिलक वर्मा, 4 नंबरवर सूर्या, नाही तर 3 नंबरवर सूर्या, 4 नंबरवर तिलक पाहिजे होते. 5 नंबरवर सरळ सरळ शिवम दुबे, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, विषय खतम. जे जे लावली बॅटिंग ऑर्डर त्या ऑर्डरनं पाठव यार. बर्बाद करून टाकलंच त्यांना. गिलने आजही सूट देऊ राहिलो, एवढं डबल आडून करून देतो. गिल फक्त यासाठी वाचलाय की भाई त्यानं एकही बॉल खराब नाही केला, एकही नाही. आणि त्याचे लगातार 2 डग आले. जर नेक्स्ट मॅच मध्ये गिलनं एक तगडी पारी नाही खेळली, मॅच विनिंग परफॉर्मन्स किंवा पुऱ्या त्याच्या एकट्याच्या बलबुत्यावर त्यानं मॅच नाही काढली, तर मग गिलले उद्या आपण पाहून घेऊ. नेक्स्ट मॅच मध्ये पाहून घेऊ, देख लेंगे आपण क्या होता है तो. ठीक आहे. आणि एक गोष्ट आताही सांगून देतो मी, आता या लेवलचंही बोलून टाका खरा, की 2024 मध्ये जे टीम सिलेक्शन झाली ती T20 वर्ल्ड कपचं आपल्या रोहित शर्माचं, मी ते मीम्स पाहत होतो बा. रोहित शर्मानं किती डोकं लावून गिल्ल बाहेर काढलं असेल T20 वर्ल्ड कप म्हणून, म्हणजे सिलेक्ट नाही केलं. काहून नाही केलं ते समजलं असेल आता. आणि जर गिल्ले सिलेक्ट केलंही असतं, ओपनर तरी विराट रोहितच राहिले असते, तो बाहेरच राहिला असता. ठीक आहे, ते तर काही गोष्ट नव्हती. तिथं तर कोणी ओपनर असो, ओपनिंग त्यांना दोघांनाच केली असती जे करायची होती. तर आता स्कोर कार्डवर येऊन जाऊ आपण. पहिले इंडिया टॉस जिंकली, बॉलिंग घेतली. क्विंटन डिकॉक, मग हे बॅटिंग करायला आले हेनरिक, आणखीन हा क्विंटन डिकॉक यांची ह्या काय वरुण चक्रवर्तीने याला लवकर आउट केलं, जरासं लवकर, थोडंसं एकदम मस्त मामूली, जास्त लवकर नाही आउट केलं. पण क्विंटन डिकॉक 90 रन 48 बॉलमध्ये 5 चौके 7 छक्के 197 स्ट्राईक रेट. जितेश शर्मानं जे येले हे केलं रनआउट, ओहो स्टम्पिंग त्याची काय बढिया गेली. ठीक आहे. मग मार्क्रम
एडन मार्कराऊंड 20 बॉलमध्ये 24 बॉल 22 बॉलमध्ये 14 रनावर होता एडन मार्कराऊंड. वरुण चक्रवर्ती, त्यानंतर ब्रेविस अक्षर पटेल. हा फरेरा हा नॉट आउट गेला भाई. येणं जे खोदली 200चा स्ट्राईक रेट ना त्याची लिमिट नाही. आणि डेव्हिड मिलर 12 बॉलमध्ये 20 रन. भाई येणं बॉल खाल्ले ते जाऊ दे, आपल्याला काही नाही करायला लागत. एक्स्ट्रा आपण यावेळेस 22 दिले. मी इंडियन बॉलिंग साईडला आजही हे क्रिटिसाइज यासाठी नाही करू राहिलो किंवा काही वाईट, म्हणजे सरळ गोष्ट आहे, परफॉर्मन्स नाही दिलं, क्रिटिसाइज होत असेल प्लेअर तर हे तर सर्वांना नाही माहीत आणि ते तर बनतेच आहे, त्याचा काही विषय नाही. पण मी बॉलिंग साईडला यासाठी नाही देऊ राहिलो कारण की आपली बॉलिंग साईड स्ट्रॉंग आहे. एक दिवस कोणाचंही खराब निघू शकतं, तर डोंट वरी, रिलॅक्स, ठीक आहे. पण एवढे रन नव्हते खाले पाहिजे, एवढं तर माहीत आहे. म्हणजे मी एकदम सॉफ्टली फ्रँकली फ्रेंडली म्हणून राहिलो, एवढे रन नाही खाले पाहिजे. तुमच्यापासून आम्हाला अशी अपेक्षा नाही आहे. एक दिवस खराब कोणाचं येते समजू शकतो, ठीक आहे. पण शिवम दुबे काय बॉलिंग केली, एक नंबर. वरुण चक्रवर्ती काय बॉलिंग केली, बहुत बढिया. आज शिवम दुबेची पॉझिटिव्ह साईड पाहायला भेटली. पण हेही सांगून देतो, शिवम दुबेला बॉलिंग करायचा कॉल कॅप्टनचा नव्हता, कोचचा होता, ठीक. तो कॉल कोचचा होता की बा गंभीरनं वाटलं होतं याला बॉलिंग द्या. आणि सूर्यकुमार यादव याच्यावर म्हणजे सहमती नव्हती त्याची, त्याला बरोबर नव्हतं वाटत डिसिजन ते, पण तरी त्यानं ठीकठाक काम केलं, बढिया काम केलं शिवम दुबेचे. शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती या तिघांना जे प्रेशर आणलं बॉलिंगमधून, ओ हो काय आणलं. आणि अर्शदीप आणि बुमराह या दोघांना 45, 90 आणखी 100 रन देणं दिले दोघांना, अराउंड 100, 99 रन. कोई ना होऊन जाते मग यार. एक दिवस कोणाचाही खराब येते, पण ते गडबड अशी झाली की सगळ्यांचे सारखेच खराब दिवस आले. हार्दिक पांड्या बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये, बुमराह, अर्शदीप या तिघांचे सारखेच दिवस खराब आले, गडबड झाली, बाकी काही गडबड नाही झाली. तर ऐकून घ्या, 4 ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग 4 ओव्हर 54 रन, किती रे यार, 13ची इकॉनॉमी, 0 विकेट. कोई ना भाई, कोई ना, कमबॅक करून घेशील तू, माहिती आहे आम्हाला. जसप्रीत बुमराह 4 ओव्हर 45 रन, 0 विकेट, 11ची इकॉनॉमी. अशी पाहायची सवय नाही आम्हाला बुमराह. वरुण चक्रवर्ती 4 ओव्हर 29 रन, 2 विकेट, 7ची इकॉनॉमी. सॉरी अक्षर पटेल 3 विकेट 3 ओव्हर 27 रन, 1 विकेट, 9ची इकॉनॉमी. अक्षर पटेल धाप धुतला. हार्दिक पांड्या 3 ओव्हर 34 रन, 11ची इकॉनॉमी, 0 विकेट. शिवम दुबे 2 ओव्हर 18 रन, 9ची इकॉनॉमी. भाऊ काय खेळला. बॅटिंगमध्ये तर यार अक्षर पटेलने समोर 3 नंबरवर पाठवणं, हे कोणती हुशारी आहे की हे कोणत्या पद्धतीनं बरोबर आहे हे मला सांगून द्या. आणि हा डिसिजनवर तुमचं काय म्हणणं आहे मग ते सांगून द्या. मग ते ऐकायचं आहे, पाहायचं आहे, वाचायचं आहे. ऐकायचं म्हणजे वाचायचं नाही. भाई यार किती मूर्खपणा म्हणा, किती, एवढा मूर्खपणा, एवढा. अबे मी शब्दाला कंट्रोल करून राहिलो, म्हणजे मी वरते इकडे तिकडे फावू राहिलो, तर मी रोखून ठेवू राहिलो स्वतःला की बा नाही हे जास्त होऊन जाईल, एवढं नाही बोलायला पाहिजे. बॅटिंग वाचू की राहू देऊ, मला वाटतं राहू द्यायला पाहिजे. आणि आपण एक म्हणजे हा विषय नाही आहे या गोष्टीचा, पण मला एक गोष्ट आठवण आली की रवी बिश्नोई काय विषय आहे भाई, कुठं आहे रवी बिश्नोई, किती वेळपासून खेळून नाही राहिला. नाही मला अचानक आठवण आली, मी पहिले लिहून ठेवलं भाई, मी दाखवलं होतो, मी लिहून ठेवलं की बा सिरीजची ज्यावेळेस स्क्वॉड अनाऊन्स झाला ना, ज्यावेळेस ते मी प्लेइंग 11 बनून राहिलो, तो हे कुठं दिसू राहिलं, हे मिसिंगमध्ये लिहून ठेवलेलं आहे रवी बिश्नोई. वा रवी बिश्नोई कुठे गेला भाई, काय विषय आहे रवी बिश्नोईचा, काय चालू आहे भावा.
रवी बिश्नोई अबे T20चा एक टाइमला नंबर 1 बॉलर होता ना यार, तो कुठं गेला आता सध्या? म्हणजे एक सेकंड, रवी बिश्नोई मला लागत नाही यार. ठीक आहे, काहीतरी पडलं, रात्रीचा वेळ आहे. सध्या खेळूच राहिला आहे रवी बिश्नोई. 8 डिसेंबरला खेळला पुण्याच्या अगेन्स्ट. किती, 1 विकेट 36 रन. T20 खेळला. इथे चांगला धुतला, 9ची इकॉनॉमी आहे. ओ नाईस 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 नाईस. एक मॅच गुजरात समोरही खेळला तो रवी बिश्नोई. 2.1 ओव्हर म्हणजे 2 ओव्हर 1 बॉल शिल्लक, 13 रन, 3 विकेट. बढिया भाई बढिया. भाऊची गडबड काय? भाऊ कुठं गायब आहे? भाऊ करा कमबॅक करा. रवी बिश्नोई भाई लय तगडा बॉलर आहे तू, माहीत आहे मला, लय बढिया खेळतो तू. मला काही प्रूफ द्यायची गरज नाही की तुम्ही लय खराब बॉलर आहे, असं काही नाही. चांगले बॉलर आहे, माहीत आहे भाई, 1 नंबरचे बॉलर आहे तुम्ही. करा कमबॅक करा, ताकदनं वापस या. IPL ऑप्शन, आपण कुठचा विषय कुठे घेऊन चाललो. सध्याची कंडिशन मला आठवण नाही रवी बिश्नोईची, म्हणून म्हटलं. रवी बिश्नोईच्या मागं CSK जाऊ शकते, राजस्थान बघू शकते जर त्यांनी स्पिनर पाहिजे असेल, कारण की त्यांना हसरंगा सोडला आहे. पण मला असं तर वाटते की बा CSK जाणार, कारण की CSKला स्पिनर पाहिजे. आणि एक गोष्ट मी सांगून देतो, आताही सांगून देतो, मी ही गोष्ट पहिलेही म्हटली होती काहीतरी की बा माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या. आठवलं. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या भाऊ, मी म्हटलं होतं की T20मध्ये आपल्याकडे एक्सपेरिमेंट चालू आहे, पण कधी ना कधी ते गडबड मारणच. ते एवढ्या हिशोबानं एवढ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट चालू आहे की आपली एवढा कोर पक्का आहे की आपण जितू राहिलो, ज्या दिवशी गडबड होणार त्या दिवशी हारू. भाटलं होतं भाई. पाहून घ्या, मागचे व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही, खरं भाटलं होतं मी. आला मला आठवण आलं, मला हे म्हणायचं होतं पण मी विसरलो. आणि एक गोष्ट आठवण आली सध्या मग, ते जे 7 व्हाईट बॉल टाकले होते ते एक्सेप्टेबल नाही आहे. बरोबर आहे की बा हर्षदीपचं स्टेटस खूप मोठा आहे, हर्षदीप या लेवलचा बॉलर नाही आहे की बा तो 7 व्हाईट बॉल टाकून ती की इतकी इकॉनॉमी त्याची हाय चालली जाईल. हर्षदीप म्हणा, बुमरा म्हणा, यांच्यापासून अशी अपेक्षा नाही आहे, सरळ गोष्ट. पण आपल्याला एवढं समजायला लागेल की दिवस कोणाच्याही कधी कधी खराब जाऊ शकते, एखाद दिवस तो कोणाचाही खराब जाते. तर त्यावेळेस ते व्हाईट बॉल टाकणं चालू होते हर्षदीप सिंगचे, तर गंभीरच्या इकडे कॅमेरा गेला आणि भाई तो जे काहीतरी बोलला ते बरोबर नाही आहे. ते सेम तशी गोष्ट KL राहुल सोबत झाली ती लखनौ सुपर जायंट्सच्या, तर ते गोष्ट बरोबर नाही आहे असं मला वाटते. ते काय बोलला असं तर ते एक्झॅक्ट मी सांगू नाही शकत की काय बोलला, पण ती गोष्ट तेवढी बरोबर नाही वाटली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. मॅचवर अजून एवढं म्हणजे मी विचार करत होतो की मला ॲग्रेशन बोलायचं आहे आणि मी फुल ॲग्रेशनच बोलायचा विचार करू राहिलो. मी तर बोललं चालूही गेलं तर ज्याला कॅमेरा बंद होता. पण जाऊ दे, टीम आपली आहे. पण टीममध्ये ज्या हिशोबानं पॉलिटिक्स चालू आहे ते बरोबर नाही आहे. पॉलिटिक्स या हिशोबाने चालू आहे की गिल तिथे खेळला नाही पाहिजे. क्लिअर कट बोलणं. ते जागा यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या तिघांची आहे, तर ते तिथं राहिले पाहिजे ओपनिंग पार्टनर. ओपनिंगमध्ये हे तीन तिथं राहिले पाहिजे बस. या तिघांपैकी 2 जण खेळणं आणि एक बॅकअप राहणं. ठीक आहे. आणि हे जी फ्लेक्सिबिलिटी चालू आहे, आणि आज काय म्हटलं असेल का मी बिचाऱ्यांनो कायच्यात इंटरव्ह्यूमध्ये, प्रेस कॉन्फरन्समध्ये, पोस्ट मॅच इंटरव्ह्यूमध्ये, ते मी सध्या काही पाहिलं नाही म्हणून आम्हाला ते पाहायचं आहे. मी ते उद्या पाहणार, कारण की ज्या हिशोबाने आज डोकं खराब आहे की अबे 3 नंबर अक्षर पटेलला पाठवलं यार. 1 विकेट पडल्यावर कोण पाठवते? 1 विकेट पडल्यावर रोहित शर्मानं अक्षर पटेलने वर्ल्ड कप फायनलमध्ये यासाठी वरती पाठवलं होतं की 2 विकेट पडल्या त्या रिषभ पंतच्या, सूर्यकुमार यादवचे.
तर तिथं 3 विकेट झाल्या टोटल. म्हणून मग तिथं अक्षर पटेलला पाठवलं, म्हणून पाठवलं, त्याच्या पहिले नाही पाठवलं. आलं लक्षात? समजा भाई, समजावा जरासं. कोच साहेब तुम्ही काय म्हणजे जीव घेऊ घ्यायचं करत आहे का? एक काम करा भाऊ, देऊन दे धक्का मारून टाका, एकदाचा खतम करून टाका विषय. नगाठो जिवंत, खतम करून टाका एकदाचा विषय. एकदा धक्का देऊन दिला वरतून 3ऱ्या-4थ्या मजल्यावरून, मग पाहायला नंतर काय. तर असे एक्सपेरिमेंट घरी करत जा, तुमच्या गार्डनमध्ये करत जा, इथं नका करत जाऊ. माफ करा भाई, माफ करा. माझ्या थंडी होऊन राहिलं, सोडा ते. सबस्क्राईब करून घेतं यार. मी बोलत नसतो, म्हणत नसतो, करून तरी घेत जात जा. ठीक आहे, चलो, बाय बाय, गुड नाईट.